ज्यांनी या सगळ्यांना एकत्र केले ते चेतनजी चौधरी, रुपेश अर्थात बाबू घारे आणि त्याचबरोबर अतुलजी देशमुख, या सगळ्यांचेच विशेष आभार. फटाक्यांची जिम्मेदारी ज्यांनी सांभाळली आहे ते आमचे सुनील भाऊ घारे, कारण की प्रत्येक मान्यवरांवरती कटाक्षपणे नजर, त्याचबरोबर सगळ्यांची भोजनाची व्यवस्था देखील त्यांनी केली. 4 दिवस आमची भोजनाची व्यवस्था केली, त्यासाठी त्यांचे देखील आम्ही हृदयात शांत करण्यापासून आभार व्यक्त करतो. जाऊयात कमेंट बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी करूयात परिवर्तन. शुक्रिया मनीष. स्ट्राइकर इन पर इस वक्त माहौल गांव की तरफ से अरशद माहौलकर लगातार दूसरी गेंद डॉट डाल चुके हैं गेंदबाज आदित्य पाटिल. बहुत ही बढ़िया सेना लेकर आए हैं तेजस म्हात्रे, जिन्होंने अपनी इस टीम को लगातार 3 साल ग्रामीण की सर्वश्रेष्ठ टीम का खिताब दिलाया अपनी कप्तानी में. प्रवीण सर एक मिनिट, एकच शेवटचं. सुमितजी शेळके यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. सर स्वागत. ओवर टू कमेंट्री बॉक्स. हाँ, मेहमानों को तो बुलाना ही चाहिए क्योंकि अतिथि देवो भव ये भारतीय संस्कृति है. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी. बैक टू द बॉलर आदित्य पाटिल ने इस गेंद को फील्ड करने की कोशिश की, लेकिन शॉर्ट मिड विकेट के ऊपर गेंद को फील्ड किया गया. 1 रन मिला. कल्पेश ठाकुर ने इस गेंद को फील्ड किया. कल्पेश ठाकुर, इनके नाम पे भी एक रिकॉर्ड दर्ज है. एक ही इनिंग में अपने 2 ओवर के स्पेल को करते हुए इन्होंने 12 गेंदें मेडन डाली थी डॉट, जिनमें 2 शायद 2 या 3 विकेटें थी. शिरडोन के क्रिकेट रजनी में ये कारनामा उन्होंने किया था. तो सिंगल आता हुआ और इस सिंगल के साथ टोटल में बढ़ोतरी होती हुई 2 रन. 4 ओवर का ये मैच. श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स मामन डोंगरी. ये जबरदस्त स्ट्रोक खेला है बल्लेबाज हर्षद माहौलकर ने. नंबर आया 6 स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. ये राजकुमार और दिलीप कुमार की दोस्ती फिल्म सौदागर सब लोगों ने देखी, हमने भी देखी, आपने भी देखी. दोस्ती की मिसाल कायम करने वाली यह फिल्म, जीवन के अंतिम क्षणों तक इनकी दोस्ती कायम रही. इस फिल्म में यह दिखाया गया. आदित्य पाटिल इस ओवर की करेंगे अगली गेंद. टीम का टोटल 8 रन. प्रवीण जी पहा, या षटकामध्ये अजून एक षटकार आला तर आमचे उत्तम मामांकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल आणि हायवा कॅचसाठी A1 जोडी या ग्रुपकडून एक वॉच, स्मार्ट वॉच गिफ्ट देण्यात येईल. तो हायवा कैच के लिए ढेर सारे इनाम है. दूसरे दौर का मैच शुरू हो चुका है. अपने वादे के मुताबिक दोस्ती ग्रुप के श्रृंखला में हायवा कैच के लिए एक स्मार्ट वॉच मिलेगा. जो हायवा कैच लेगा, यश को मिले थे शूज. अब देखेंगे हम कौन सा ऐसा वो दर्शक है जिसे मिलेगा स्मार्ट वॉच, जो लेंगे आईवा कैच. टीम का टोटल पहले ओवर की समाप्ति के बाद 10 रन. 4 ओवर का ये मैच है. तेजस म्हात्रे थोड़ी सी प्लानिंग बनाते हुए, लेकिन टीम मीटिंग के लिए अब समय नहीं है. सम्माननीय श्री जगदीश दादा देशमुख A1 जोड़ी ट्रॉफी 2025. ओंकार नाइक ने गेंदबाज, रफ्तार के राजा, रफ्तार के सौदागर आदित्य पाटिल, जिन्होंने पहली 3 गेंदें अच्छी डाली थी, लेकिन उसके बाद छक्का आया बल्लेबाज हर्षद के बल्ले से, जिसके बदौलत 10 रन पहले ओवर की समाप्ति के बाद बिना कोई नुकसान माहौल कोलीवाड़ा खेल रही है.
गेंदबाज ओंकार नाइक, स्ट्राइकर एंड पर महेश मांडवकर। एक थे महेश मांजरेकर जिन्होंने वास्तव बनाई, यह है महेश मांडवकर। ऑन साइड के ऊपर खेला है महेश मांडवकर ने, जिस रफ्तार से गेंद आई थी उसी रफ्तार से स्ट्रोक खेला, लेकिन मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया। 2 रन जरूर मिले महेश मांडवकर को। 12 पे पहुंचता हुआ टोटल 7 गेंदों की हुई है समाप्ति। 7 गेंदें इस इनिंग की समाप्त हो चुकी है। 4 ओवर का मैच है, 24 गेंदें खेलने का मौका मिलेगा हर एक टीम को। 24 गेंदों में टारगेट सेट होगा, 24 गेंदों में टारगेट चेस होगा, सेट भी होगा, चेस भी करने की कोशिश की जाएगी। ओमकार नाइक की तेज तर्रार गेंद, लोअर फुल टॉस, तेजी थी, तेज फुल टॉस थी, इसलिए कैरी नहीं कर पाए बल्लेबाज महेश मांडवकर। डॉट गेंद आई, डॉट गेंद के बदौलत टीम का टोटल वहीं पे रुका हुआ 12 रन। तो 12 पे रुका हुआ टोटल है, लेकिन माहौल कोलीवाड़ा एक मंझी हुई ग्रामीण टीम मानी जाती है। उसके साथ साथ रायगढ़ की सर्वश्रेष्ठ टीमों में से एक श्री 11 जोधानी स्पोर्ट्स बामन डोंगरी। एच लगा और इसी के साथ महेश मांडवकर के पारी का अंत। ठोक इनके बीच जो दोस्ती का माहौल हुआ उस माहौल को दर्शाया गया, लेकिन यहाँ पर दोस्ती ट्रॉफी में फटाकों की आतिशबाजी हो रही है, जोरदार आतिशबाजी हो रही है हर समय हर क्षण। ये दर्शाया जा रहा है कि खांडपे के इस ग्राउंड के ऊपर दोस्ती की मिसाल कायम करने वाली दोस्ती ट्रॉफी संस्करण 3रा चल रहा है। क्या शॉट लगाया यार, जबरदस्त। मंगेश वैदी, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। गुणवत्ता के आधार पर लगाया गया ये सीधा छक्का। ये क्या यॉर्कर डाली आउटसाइड ऑफ स्टंप, वाइड यॉर्कर जिसे हम कहते हैं। टेनिस क्रिकेट की सुरक्षित गेंद की है इस वक्त ओंकार नाइक ने। डॉट गेंद आई, छक्के के बाद वार पे पलटवार हुआ। संदीप बुराड़ी भी शायद मनी मन सोच रहे हैं कि कमेंटेटर के जगह में खिलाड़ी होता और ओंकार नाइक जैसा यॉर्कर डालता तो मजा आता। हम सोचते हैं कुछ और होता कुछ और है जीवन में भी, और खेल के मैदान पर भी हल्का सा फंबल हुआ जहां पर मुझे लगा, मैंने सोचा था कि सिंगल मिलेगा और सिंगल नहीं, सिंगल को डबल में कन्वर्ट किया। डबल ही नहीं, डबल को तीसरे में कन्वर्ट किया गया। खराब फील्डिंग हुई टीम श्री 11 जोधानी स्पोर्ट्स बामन डोंगरी के फील्डर्स द्वारा, जिसके बदौलत 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 1 विकेट के नुकसान पर माहौल कोलीवाड़ा 21। होता है दोस्ती के रिश्ते के लिए खून का रिश्ता होना जरूरी नहीं है। भाई भाई के बीच झगड़ा हो सकता है,
लेकिन दोस्तों में जो सचमुच जो दोस्ती निभाते हैं उनके बीच झगड़े नहीं होते, बल्कि अगर दोस्त गलत भी हो ना तो उसके साइड में दूसरा दोस्त आता है कि दोस्त सही बोल रहा है। ऐसी दोस्ती होती है। ऐसे कई उदाहरण मैंने देखे हैं। गेंदबाज कल्पेश ठाकुर, जिनके नाम 2 मेडन ओवर 21 स्पेल में करने का रिकॉर्ड है। गिने चुने गेंदबाज है, तीन गेंदबाज है शायद। एक दापोली के संदीप चौहान, एक कल्पेश ठाकुर और एक जासई के गेंदबाज है जिन्होंने शायद 2 ओवर मेडन किए थे एक स्पेल में, वही कल्पेश ठाकुर। ये अच्छी गेंद थी कल्पेश ठाकुर की, डॉट गेंद आई। चलिए, ये कैसे हुआ ये अंपायर से आप पूछ सकते हो, ये क्यों नहीं दिया ये नहीं पूछ सकते। नो आर्गुमेंट्स विद अंपायर। ठीक कहा ना मैंने? रिवर्स दागने की कोशिश और कामयाबी, नंबर मिलेगा। थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन बल्लेबाज कल। ठाणा पालघर विभागातील संघ पाहायला मिळाले। बऱ्याचदा हे संघ बोलवण्यासाठी बरीच अडचण निर्माण होते। पॅकर देखील शोधावे लागतात, संघ मालक शोधावे लागतात, पण इतकी अडचण असून देखील रुपेश अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश बाबू गारे यांनी खरं तर हे 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल केले। हाँ, निश्चित तौर पर इसमें रुपेश को तो क्रेडिट देना ही होगा, लेकिन दोस्ती ग्रुप को क्रेडिट बहुत ज़्यादा देना होगा, क्योंकि 8 के 8 पैकर शायद उनके ग्रुप के ही है। दोस्तों का माहौल जो उन्होंने बनाया है, ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला गया है। एक और नंबर मिलेंगे 4, लगातार दूसरी बाउंड्री, एक रिवर। ओपन टूर्नामेंट्स होते नहीं है, लेकिन ऐसी जब सिचुएशन होती थी रायगढ़ ओपन टूर्नामेंट्स में, बॉलर को जब पीटा जाता तो दिमाग के जादूगर संजय सोलंकी हमेशा बॉलर के पास चले जाते थे। और वैसी सिचुएशन जब आई है कल्पेश ठाकुर के लिए, तो तेजस मात्रे, जिन्हें दिमाग का जादूगर कहा जाता है ग्रामीण क्रिकेट का, वो तुरंत अपने बॉलर के पास गए, सूचनाएं दी है बॉलर को कुछ। अब देखेंगे हम कि उनकी सूचनाओं का कितना असर होता है कल्पेश ठाकुर की गेंदबाजी में। तो 500 का इनाम आ चुका है हमारी कमेंट्री के लिए, और मनीष मुंडे ने जो पिछली 4 रातें मेहनत की है उनके लिए 1000 का इनाम आ चुका है रुपेश बाबू घारे इनकी तरफ से। तो ज़रूर उनका मैं शुक्रगुजार हूँ। मैं सोच ही रहा था इतनी देर रात हुई लेकिन अब तक मेरा ट्रैवलिंग कैसे नहीं छूटा। मैच की तरफ हम चलेंगे। कल्पेश ठाकुर को आसमान दिखाया, मंगेश वैती ने लॉन्ग ऑन। क्या बल्लेबाजी हो रही है। 35 रन स्कोर बोर्ड पर आते हुए तीसरा ओवर चल रहा है। जुदानी स्पोर्ट्स 11 बामन डोंगरी डरेगी नहीं, क्योंकि उनके पास भी तकदीर पाटिल है जिन्होंने
पिछले मैच में 61 रनों की शानदार इनिंग खेली थी। 36 पे आता हुआ टोटल प्रति ओवर 12 की औसत से 3 ओवर में रन आ चुके हैं। बामन डोंगरी में मेरे कई दोस्त थे इस गांव में, जैसे कि भानुदास मात्रे, अन्ना गोंदली, ऐसे कई दोस्त हैं। कल्पेश ठाकुर भी मेरे काफ़ी अच्छे दोस्त हैं, तेजस मात्रे तो है ही। फिलहाल इस मैच की तरफ हम चलेंगे। वहीं पोजीशन अगर देखी जाए इस मैच में तो पलड़ा भारी है। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए माहौल गांव का जो है वो है, उसे बोलना ही चाहिए। 36 रन प्रति ओवर 12 की औसत से, औसत काफ़ी बड़ी होती है ऐसे वातावरण में जब 2:30 बजे हो, उससे भी ज़्यादा का समय हुआ हो, तो ऐसे वातावरण में प्रति ओवर 12 रन की औसत चेसिंग के समय काफ़ी मुश्किल हालात पैदा कर देती है चेसिंग करने वाली टीम के सामने। वहीं आखिरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज 36 धावा। क्रिश म्हात्रे ने गेंदबाज, ऋतिक रोशन की फिल्म आई थी क्रिश, नकाब पहने ऋतिक रोशन, कौन है क्रिश, लेकिन यहां पर यह क्रिश म्हात्रे को बताना होगा कि मैं हूं क्रिश म्हात्रे जो संकट के समय बामन डोंगरी टीम के लिए अच्छी गेंदबाजी कर सकता हूं। तेजस म्हात्रे अपने बॉलर को सूचना देते हुए हमेशा कुछ ना कुछ करते रहते हैं। 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्ट्राइकर एंड पर मंगेश वैती, एज लगा और यह खराब फील्डिंग हुई। गुलशन नाइक द्वारा नंबर मिलेंगे लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 4 का साथ मिलना जरूरी। क्रिकेट हम कहते हैं ना द गेम ऑफ यूनिटी, यूं ही नहीं कहा जाता इस खेल को। और जैसे ही बाउंड्री आई उसके बाद विकेट निकाला क्रिश म्हात्रे ने, और ये सुनील माहुलकर नए बल्लेबाज, लेकिन काफी अच्छी बल्लेबाजी की मंगेश वैदी ने 4 ओवर के इस मैच में, जहां पर हर गेंद को सीमा पार करने की कोशिश उन्होंने की। कई बार कामयाब हुए, लेकिन इस बार सीधा एक्स्ट्रा कवर रीजन पर उन्हें लपक लिया गया। सुनील इस ओवर की तीसरी गेंद के लिए, सुनील जैसे आए छा गए, नंबर आया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर पुल के जरिए 6 रन। इंडियंस के स्टाफ में नजर आते हैं, लेकिन यह माहौल गांव का पोलार्ड इस वक्त मैदान जंग में काफी अच्छा लड़ रहा है। पहली गेंद इनिंग की और बाउंड्री पार, 6 रन। ये डॉट गेंद आई, उसके बाद क्रिश म्हात्रे ने वापसी की। वार पे पलटवार होना जरूरी है। टीम का टोटल आ चुका है 46, और ये बैकफुट पर गए। शॉर्ट पॉइंट को जैसे गेंद ने चीरा, गेंद गई डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। माहौल के पोलार्ड के बल्ले से निकलता हुआ एक और स्कोरिंग शॉट डीप बैकवर्ड। एक गेंद शेष। या दरम्यान चांभारली आणि टेंबवली टीमचे दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे, या टेंबवली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे। चांभारली टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की या। और 50 और 6 बनेंगे।
56-14 की औसत, 57 रन बनाने। पंद्रह 16 रन जरूर आते, लेकिन अगर वो बाउंड्री नहीं दी जाती फील्डर द्वारा तो गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ता, उन्हें और ऊर्जा मिलती कि मैं अच्छी गेंदबाजी कर सकूं। एक गलत फील्डिंग की बदौलत गेंदबाज का मोरल डाउन हुआ और उस डाउन हुए मोरल का फायदा उठाया माहुल गांव के बल्लेबाजों ने और इस ओवर में बटोरे 20 रन। टीम का टोटल 3 ओवर की समाप्ति के बाद 36 था, 20 आने के कारण बना 56। जीत के लिए 57 रनों की जरूरत। काय पाहिजे? सत्तावन रनों की जरूरत है, 14.25 के औसत से इन रनों को बनाना है। ये किस तरह से आते हैं या किस तरह से नहीं आते, इसका आंखों दिखाल सुनाएंगे मनीष मुंडे। टेंबिवली टीमचे कॅप्टन उपस्थित झाले, चांभारली टीमचे कॅप्टन चांभारली टीम आपणास विनंती आहे, जर आपण या सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तोपर्यंत टॉसच्या अगोदर जर आला नाहीत तर आपल्याला या ठिकाणी टॉस गमवावा लागेल। चांभारली टीमचे कॅप्टन त्वरित आपण या टॉस करण्यासाठी, या मॅचच्या सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर पडला आणि आपण उशिरा जर आलेत तर मात्र या ठिकाणी टेंबिवली टीमला टॉस विन दिला जाईल। चला मयूर येतोय खरं तर टॉससाठी। या मयूर, या स्पीडअप घ्या, कारण की या स्पर्धेचा नियमच आहे, जर इनिंग ब्रेकमध्ये जर कोणता खेळाडू कॅप्टन्स टॉससाठी आला नाही तर जो कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे त्या कॅप्टनला टॉस दिला जाईल। आणि हे 3 दिवसामध्ये 5 ते 6 संघांसोबत झालं, एक संघासोबत तर 2 बॉलची पेनल्टी देखील देण्यात आली आहे। वेताळदेव चांभारले आणि त्यांच्या विपक्षात टेंबवली या 2 संघादरम्यानची पुढची लढत आपल्याला पाहायला मिळणार। ही टीमची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, एकीकडे माहुल कोल्लीवाडा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमची लढत हे घमासन पाहायला मिळते। पोलार्ड खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा घटक बनला खरं तर फर्स्ट इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की पोलार्डनं खूप चांगली कामगिरी केली। त्यानंतर बेस्ट ॲक्शन बॅट्समन, चला या सुमीजी शेळके आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल। चला डिसिजन टेंबिवली टीम, चला दोघांसाठी शुभेच्छा असतील।
तासाला या ठिकाणी आमचे देवा चव्हाण देखील उपस्थित आहेत, जे देवा अकॅडमीला खरं तर नेहमीच एक चांगलं मार्गदर्शक करत असतात. 60पेक्षा जास्त महाराष्ट्र पोलीस त्यांनी घडवलेत. एक राजघरत म्हणून मोहिलेचे आमचे, त्यांना इंडियन आर्मीमध्ये देखील आपण पाहू शकता. 200पेक्षा जास्त लोकांचं आता प्रशिक्षण चालू आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या तालमीत बराचसा बाहेर बॉल टाकला. पंच वळत्यात बाजूनं वाईट बॉल पंचांनी घोषित केला आहे. अतिरिक्त धावसंख्येने पहाल 57 पर्यंत जात असताना एक धावसंख्येनं संघाचं खातं खोलताना पाहायला मिळेल. बाबूघारेंचं कौतुक करावं तितकं कमीच, चेतनजी चौधरींचं जेवढं कौतुक करू तितकं कमीच, अतुल देशमुख यांचं कौतुक करू तितकं कमीच. कारण की इतक्या मोठ्या स्पर्धेला खरं तर त्यांनी घडवलं, त्या सगळ्यांचंच कौतुक करू तितकं कमी असेल. सवयात मैदानाकडे 57चा पाठलाग एक आली आहे. त्यामधली पहिलं षटक घेऊन येतोय खऱ्या अर्थानं गोलंदाज महेश मांडवकर. तकदीर पाटील आणि त्याचबरोबर शुभम पाटील ही जोडी मैदानावरती खेळताना पाहायला मिळते. एक चिके सिंगल मिळाली. धावसंख्येत बदल 1-2 वरती पोहोचेल. तकदीर पाटील ज्या खेळाडूनं बरेचसे हंगाम गाजवलं, या खेळाडूनं रायगड प्रीमियर लीग देखील या खेळाडूनं गाजवताना पाहायला मिळाले. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमकडून सातत्यपूर्वक खेळतो. खरं त्या संघाला संपूर्णपणे बांधलं, विस्कटून दिला नाही. त्याचं एकमेव व्यक्ती किंजल स्पोर्ट्सला, जो खरं तर 14व्या वर्षामध्ये देखील पदार्पण केलं ना, नुकतंच या वर्षी 15व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. ते आमच्या सगळ्यांचेच महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असणारे सगळ्यांचेच आवडीचे आणि त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूचा आवडता खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहतो तर सगळ्यांचाच लाडका तेजस दादा म्हात्रे आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळणार. 57चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला महेशला पाहू शकता. अद्याप 4 चेंडू डॉट फेकले त्या गोलंदाजानं. या बॉलवरती केले आक्रमण. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ मधून खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरमध्ये जात असताना दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकमक देऊन बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय क्षण बामणडोंगरी टीम बराचसा लांबचा प्रवास करून उल्वे उरण विभागामधून आलेला हा संघ. नुकतंच त्यांच्या विभागामध्ये ज्यांनी खरं तर हट्ट ठरला होता, आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील यांचं नाव मिळालं पाहिजे. अर्थातच त्यांची मागणी पूर्ण देखील होताना पाहायला मिळाली आणि त्या विभागातील अगदी जवळचं गाव त्या विभागाच्या जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्यांचे अपक्षात खेळणारा मुंबई विभागातून बराचसा लांबचा प्रवास करून आलेला माहुल गाव, अर्थातच माहुल कोळीवाडा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. बऱ्याचदा आपण माहुल गाव संघाने पाहायला मिळतो, पण त्या गावाचं देखील वैशिष्ट्य आहे देखील वेगळंच. त्यानंतर भिवंडी परिसरातील टेंभवली टीम आणि खालापूर परिसरातील ज्या संघानं बरेचसे वर्ष रायगड टेनिस क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं, अर्थातच वेताळदेव चांभारली टीम. 18 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज. प्रशांत पाटील या गोलंदाजाच्या हातावरती कौल दिला. 51चा पाठलाग करायचे. खांडपेगाव एंड कडून सज्ज झालाय गोलंदाजी करण्यासाठी. सरळ खेळले बॉलला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. फटका तितक्या साक्तीचा. कव्हर दिले जात, प्रोटेक्ट केलं जात. या ठिकाणी ऑन मध्ये खेळाडू आहे. त्या ठिकाणी इवन जोडी चषक 20-25 चेतनजी चौधरी, रुपेश बाबू गारे, अतुलजी देशमुख या तीनही त्रिकुटांनी भरवण्यात आलेली ही क्रिकेटची रजनी. आणि या रजनीमध्ये 420 पेक्षा जास्त खेळाडूंना खेळण्याची संधी निर्माण केली आहे खरं तर. आणि या संधी निर्माण करणाऱ्याचे हे निर्माते खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
फुल टच बॉल थांबत नाहीये, बॉलला फेकलंय बॅकवर्ड शॉट लेगच्या डोक्यावरून लॉंग लेग मधून जाणारा दर्जेदार गेस षटकार आलाय मोठा हार्ड हिटर ब्लास्ट जो पेपर ब्लास्ट केला जातो जाबस खडी मिशन वरती ब्लास्ट उडवला जातो पाण्यामध्ये मच्छी मारण्यासाठी जो ब्लास्ट उडवला जातो त्याच प्रकारचा धमाका फोडणारा हा षटकार आलाय कारण की धावसंख्या संथ गतीनं चालू होती अगदी संथ गतीनं पण या बॉलवरती केलेलं आक्रमण अद्याची महत्वाचं होतं हे आक्रमण कदाचित खांडपट टीमनं जर केलं असतं तर खांडपट टीम देखील या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये जिवंत पाहायला मिळाले असते डॉट बॉल येतोय डॉट बॉलच्या साह्यानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली तब्बल 13 या आकड्यावरती थांबताना पाहायला मिळते 13 धावसंख्या प्रगती 13 वरती थांबलं तकदीरनं या ठिकाणी स्वतःचे तकदीरच आपल्याला पाहायला मिळालं तकदीर थांबलाय आता गोलंदाजाची त्याचबरोबर आमचे बदलापूरचे रवींद्र राऊत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं प्रभाकरजी देशमुख आपणास विनंती की आपण मंचावरती या प्रभाकरजी देशमुख दोन षटकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात संपुष्टाच्या मार्गावरती येऊन पोहोचलीत धावा झाल्या 14 बॉलिंग करतो खऱ्या अर्थानं प्रशांत पाटील माहुल गावचा हा खेळाडू खांडपे एंड कडून या बॉलवरती आपण पाहताय शुभमच्या बाटमधून जरी या ठिकाणी आपण पाहाल तकदीर बाद झालाय पण आता आपण थांबायचं नाहीये तकदीरची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घ्यायची आहे संघाला अडचणीत ठेवायचं नाहीये संघाला काळोखात ठेवायचं नाहीये संघाला आपल्याला कायम प्रकाश ज्योत येतील जसा प्रकाश पडतोय त्या उजेडामध्ये ठेवायचं आहे आपल्याला आणि याच का त्या मनसुब्यानं हा लगावलेला बाल्टी हिट गगनचुंबी आसमानी सुलतानी येतोय वज्रटोला देणारा षटकार
आणि नुकतेच खऱ्या अर्थानं जी देवा अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते ना, आमचे देवेंद्र चव्हाण खऱ्या अर्थानं त्या देवा अकॅडमीला खरं तर नेहमीच मार्गदर्शन करतात. त्यातील नुकतेच काही दिवस झाले खऱ्या अर्थानं आमचे विकी मोरे खरं तर महाराष्ट्र पोलीसमध्ये दाखल झालेत आणि नुकतंच खरं तर ज्यांनी आमच्यासाठी बक्षीस दिलं प्रवीण दुगड यांच्यासाठी तब्बल 500 रुपयांचा क्रॅश प्राईज आणि त्याचबरोबर आमच्यासाठी रुपयाची गारे बाबू गारे अर्थात चेतनजी चौधरी आणि अतुल देशमुख यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राईज आला. त्यामुळे थँक्यू सो मच. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आर्यन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती केले आक्रमण, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. गल्ली आणि किपरमधलं खरं तर हे युद्ध चालू होतं की अडवायचं कोणी फेकायचं कोणी. या गफलतीमध्ये धाव कंप्लीट केली ती तब्बल 1 आणि जम पोचली तब्बल 21 आकड्यावरती 57 पर्यंत. मंगेश पाटील एक मंगेश वैती आपण पाहाल स्टम्पच्या मागून अगदी यष्टांच्या मागून लीड करतोय संपूर्ण टीमला की पोझिशन कोणत्या ठिकाणी राहायचे, गोलंदाजाला चेंडू कोणत्या बाजूने टाकायचा. कारण की एक व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आय एस पी एलमध्ये देखील लीड केलं एक संघ आणि तो संघ रनरअप राहिला आपल्याला पाहायला मिळेल. श्रीनगर के वीर या संघाचा तो कॅप्टन असताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी यष्टीरक्षकाच्या जागेवरून जर ओरडला एकदा शब्द काढले लॉंगन आणि लॉंग ऑफच्या खेळाडूच्या कानापर्यंत ते अगदी क्लिअर पोचले जातात. इतका जीव ओतून खरं तर हा खेळाडू खेळतो. अक्षय कुमार या व्यक्तीच्या संघामध्ये होता पण हा बॉल थांबत नाहीये. सूत्र जरूर हलवलेत पण एकीकडे जो व्यक्ती रायगडचं सूत्र हलवतो त्याच्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. 10 मध्ये करायच्यात 30 धावसंख्या. संपूर्ण मैदान शांत झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूचा आवाज ऐकायला मिळाला. हे प्रोत्साहित करण्याचे आवाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. मंगेशजी पंचांसोबत कोणत्या प्रकारचा वाद घालू नका. पंचांनी जो डिसिजन दिलाय तो आपल्याला मान्य करावा लागेल. एक यूट्यूबवरून खरं तर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. एक चांगला स्पोर्ट्समन म्हणून आपल्याकडे देखील सगळेच नेहमी पाहतात. व्हाईट बॉल येतो. व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल ती तब्बल 28 या आकड्यावरती 28 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या बॉलवरती स्वीट साऊंड जो फटका गेलाय ना बाउंड्री लाईनच्या पलीकडे तो येण्याआधी बॅट मधून इतका गोड आवाज आला ना की प्रत्येक प्रेक्षकानं अगदी क्लिअरली आवाज ऐकला. स्वीट साऊंड बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलेला षटकार. मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळाले.
पंच आमेचे डांगरे चॉईस बॉल नसेल खरं तर जो तुमच्याकडे बॉल असेल दोन त्याच्यातील एक बॉल घेऊन खेळावा लागेल. याची नोंद घ्या. पहिल्यांदा तुम्हाला चॉईस करण्याची संधी मिळेल. त्यानंतर जे पंचांकडे दोन चेंडू असेल त्याच्यातील एक चेंडू तुम्हाला घ्यावा लागेल. पंचांच्या डाव्या यष्टीने शुभमनं खरं तर आक्रमण केलेत. लगातार 3 ठोकलेत मैदानावरती. एक स्पीड साऊंड, एक लॉंगॉनच्या डोक्यावर, 2 लॉंगॉनच्या डोक्यावरून पाहायला मिळाले. एक लॉंग ऑफ रिझनमध्ये पाहायला मिळाला. मोठा फटका आला काऊच्या डोक्यावरून आणि अगदी लॉंगॉनच्या डोक्यामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या देखील आवाक्या बाहेर बॉल येतो. षटकार 3 चढवलेत खऱ्या अर्थानं. 9 चेंडू 23चं समीकरण. गलीमध्ये आहे क्षेत्ररक्षक धावतोय जीवाच्या आकांतानं. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक. बॉल थांबत नाहीये. बॉल देईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. दिनकर बाळू पाटील असं नाव होतं खरं तर या व्यक्तीचं. शेतकरी कामगार पक्षाचे खूप मोठे नेते. या खेळाडूवरती आपण पाहाल की ज्या खेळाडूवरती संपूर्णपणे जिम्मेदारी दिली होती सात चेंडूंमध्ये करायचे 19. सात 19चं समीकरण आहे. स्क्वेअर लेग मध्ये बॉल. खेळाडू धावतोय त्याच्या मागे जीवाच्या आकांतानं बॉल अडवण्यासाठी पण बॉल त्याच्यासाठी थांबत नाहीये. पलीकडे येतो 4 धावसंख्या. थँक्यू. पंच मैदानावरती टीम मीटिंग करण्याची परमिशन देऊच नका आपण विनंती करतो कारण की बरेचसे सामने खेळवायचे. चौकार आले. चौकारानं बनल्या तब्बल 42. आता विजयासाठी करायच्यात 6 चेंडूंमध्ये 15. मंगेश विनंती आपल्याला स्पीडअप घ्या थोडं क्विक कारण की 4 वाजायला आलेत आणि सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच चालू आहे आपली. 6-15चं समीकरण असताना भावेश घरत या गोलंदाजाच्या अंगावरती जोखीम दिली आहे खऱ्या अर्थानं. या षटकाची संपूर्णपणे दारोमदार दिली आहेत. संपूर्णपणे सूत्र या खेळाडूची दिल. 4 षटक म्हटलं की 2-2 इंडिया आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस 5 षटकांचा सामना असतो त्यावेळेस एका एंडला 3 षटकं वापरली जातात. कधी कधी 3 षटकं ती महत्त्वाची पूर्ण ठरतात. त्या एंडनं धावा खूप कमी येताना आपल्याला पाहायला मिळतात. पण आता पोषक 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. इतकी चांगली सुसज्ज अशी खेळपट्टी देखणं आणि दिमागदार ज्यांनी आयोजन घडवलं. जसं नव्या नवरीला शृंगारानं नटवलं जातं तसं चेतनजी चौधरी, बाबू गारे आणि अतुल देशमुख या 3 त्रिकुटानं मिळून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला घडवलं गेलं आणि तिरखत देखणं रूप या स्पर्धेला दिलंय.
6 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे फर्स्ट स्लिप मधून आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पॉइंट मधून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी 7-15चं समीकरण असताना धावा येऊन पोहोचतील प्रगती पुस्तकावरती त्या तब्बल 46 आता 5 मध्ये करायच्यात 11. च्या जबड्यात घालून हात मोजती दात अशी जात मराठ्याची काशी की कला न होती ना तो मथुरा में मस्जिद वस्ती नाराज एक शिवाजी होता तो सुन्नत सबकी बनती. जल्लोष केला जातो या ठिकाणी. आता खरं तर पाठीराखे देखील आहेत. काही पाठीराखे माहुल कोलीवाड्याच्या मागून काही जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरीच्या मागून काय घडलं मागील बॉल वरती चौकात ठोकला जरूर कदाचित बॅट वरती आला असा तर मंगेश देखील आता विचारात पडलाय तर या बॉल वरती काय घडलं असं पण महत्वाच्या क्षणी थोडी घाई केली खेळाडूनं आणि डायरेक्ट चेंडू यष्टार वरती आढळला आणि खेळाडूला पाठवलं तंबूच्या दिशेनं. आणला एक विकेट गेल्यावर दांडी उडवली त्यानंतर विराट कोहली त्यानंतर एकनाथ माळींची 2-3 गीत खऱ्या अर्थाने हे अक्षयने आज फोल्डरच बनवला आहे. क्विक ॲक्शन काही हरकत नाही. आता 4 मध्ये करायच्या 11 धावसंख्या एवन जोडी चषकामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय कोण होतं जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी की माहुल गाव हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या दोनपैकी एक संघ जाईल जो जास्त प्रयत्न कर जर या बॉलवरती मोठा फटका आला तर जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी हा संघ मैदानावरती बरेचशी पावलं रुजवून ठेवेल. आक्रमण केलं बाकी द बॉलर धावतो चेंडू खाली पोलार्ड आला एक कंप्लीट केली जाते. धावसंख्येत 1 न केला जाईल बदल. 47 आता विजयासाठी 3 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. तीन मध्ये करायच्या तब्बल 10 करायच्यात. एक मोठा फटका मॅच मध्ये संपूर्णपणे हवा काढून ठेवेल बॉलिंग करणाऱ्या टीमची. एक डॉट बॉल संपूर्णपणे विश्वासानं गोलंदाजी करण्याला प्रोत्साहित करेल बॉलिंग करणारी टीम माहुलगाव या टीमला. 3-10चं समीकरण क्षेत्ररक्षण आता प्रत्येक ठिकाणी सजवलं जात आहे किमान कोणत्या गॅपमधून बाउंड्री जाऊ नये. त्यानंतर त्या मेरूडनुसार उंच चेंडू आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. बाकी द बॉल स्वतः चेंडू फेकलाय चेंडू आणि स्वतः झेल पकडली खेळाडू झालाय बाद. आता 2 चेंडू विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. या 9 खेळाडूंना घेऊन खरं तर त्या मैदानावरती आज खेळ करताना पाहायला मिळतात. महत्त्वाचा घटक खरं तर बंगेश आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणात बदल कसा केला जातोय हे खरं तर व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे.
त्याला माहीत आहे या ठिकाणी कोणत्या दिशेने बॉल टाकायचा आहे. जर आडवी फळी फिरवली तर खेळाडू अगदी आपण पाहाल की मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर होऊ शकतं. आता या ठिकाणी क्षेत्ररक्षण पुन्हा बदल केले जातं. यामागील कारण जर कदाचित अगदी आपल्याला पाहायला मिळेल, जर अगदी लेग स्टिकवरती जर बॉल टाकला, बॅट आडव्या दिशेने जर कट झाली तर कदाचित हा बॉल जाऊ शकतो फाईन लेगमध्ये. त्यासाठी त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक दिला, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक काढला, कव्हरमध्ये खेळाडू दिला, कदाचित अप करण्याचा प्रयत्न केला, हलकी कडा दाखवण्याचा प्रयत्न केला तर कव्हरमधला खेळाडू आहे आणि नुकताच त्या खेळाडूला भेदून बॉल पहा. या ठिकाणी लॉंग अपचा खेळाडू कव्हरमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये आला आहे आणि त्याला देखील चकमा देत जातोय चौकार. थँक्यू. झाल्यात आता तब्बल धावसंख्या 51. विजयासाठी 6 धावसंख्येची गरज एक बॉल मध्ये करायच्या जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला तब्बल 6 धावसंख्या या ठिकाणाहून जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या स्पर्धेच्या आपण बाल थर्ड राऊंड पर्यंत पोहोचेल का, की एकीकडे माहुल गावन संघ हा पोहोचेल का, जो पुरस्कृत केला आमचे उत्तम मामा आणि त्याचबरोबर मनोहरदादा पवार यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. हृदयाचे ठोके खेळाडूंचे वाढलेच आहेत, पण ते आमच्या संघ मालकांचे देखील वाढलेत. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्याचा नामी संधी कोणाच्या वाट्याला चालून येते. 2 संघ तितकेच ताकदवान आपल्याला पाहायला मिळतात. एक चेंडू 6ची गरज आहे. यावरती जर मोठा फटका लगावला तर या ठिकाणी जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीम तिसऱ्या फेरीमध्ये पदार्पण करेल, पण या ठिकाणी जर रोखलं तर माहुलगाव टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एकदा होऊ द्या जोरदार टाळ्या. एक चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. बॉल थांबला या ठिकाणी, क्षेत्ररक्षक थांबला नाहीये, खेळाडू झाला या ठिकाणाहून